बातमी मुंबईतून आहे। मुंबईमध्ये वांद्र्यात तब्बल 286 किलो गांजा सापडला। वांद्र्यामधील एका गोडाऊनमध्ये 286 किलो गांजा सापडला। मुंबईमध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा गुन्हे शाखेच्या युनिट 9 कडून जप्त करण्यात आला। 286 किलो गांजाची किंमत 71,67,000 इतकी आहे। मुंबईमध्ये गांजा सापडल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। वांद्रे परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाल्यानं तो कुठून आणला याचा शोध आता पोलीस घेत आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये युनिट 9 गुन्हे शाखाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। मी सध्या उभा आहे त्याच ठिकाणी केसी मार्ग रोड परिसरामधल्या हे गोडाऊन आहे आणि याच गोडाऊनवरती काल सायंकाळनंतर ही कारवाई करण्यात आली होती। या कारवाईमध्ये एकूण पाहायला गेलं तर 286 किलो गांजा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। एकंदरीत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजा जो आहे तो मुंबईच्या विविध ठिकाणी नेण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळाली होती आणि त्यानंतर युनिट 9 चे इंचार्ज दया नाईक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि त्या कारवाईत इम्रान अन्सारी हा जो 36 वर्षीय ड्रायव्हर आहे याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। या तस्करीचा जो मेन सूत्रधार आहे त्याच्या मुसक्या आवळण्यामध्ये कुठेतरी एक प्रकारे गुन्हे शाखेला यश आल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।